ठाण्यामध्ये आता युवक मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। दिल्लीमधील जंतर मंतरवरती जे आता आंदोलन चालू आहे ते संपूर्ण देशभरात पोहोचलेलं आहे आणि त्याची धग ठाण्यामध्ये देखील पाहायला मिळते आपल्याला। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे नेते आहेत। कदम सर, काय सांगाल? एकूणच आज युवा शक्ती या ठिकाणी एकवटलेली आहे, जेनझीज एकवटलेले आहेत, सर्व विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत, फलक घेऊन उतरलेत। विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राग निर्माण झालेला आहे, तुमची काय भाव? बघा, या देशात तरुणाला खूप महत्व आहे। हा देश तरुणांचा देश म्हणून भविष्यात त्याची वाटचाल चालू असणार आहे। मुळामध्ये जो सरकार युवाओं का नहीं वो किसी काम का नहीं, ज्या सरकारच्या माध्यमातून पोलिसांच्या वतीने केलेला हा लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्जच्या निषेधात गेली 22 दिवस ह्या देशात उद्रेक चालू आहे। त्या उद्रेकची पडसाद ठाण्यामध्ये पण आलेली आहे। आता ही लाट पूर्ण देशभर पसरलेली आहे। आता 100% आजचे दिन आता जाणार आहेत आणि या भाजप सरकारचे बुरे दिन आता चालू झालेले आहेत। आम्ही ठाणेकर म्हणून या युवाच्या मागे आहोतच आणि ह्या पुढे राहणार आहोत। पण खऱ्या अर्थाने जर या सरकारला आपली काय ती नैतिकता असेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देणे काळाची गरज असणार आहे। आज चर्चा झाली, जे.पी. नड्डांसोबत चर्चा झाली पुन्हा एकदा सीजेपीच्या त्यांच्या शिष्टमंडळाची। त्यांच्या 3 मागण्या, त्यातील 2 मागण्यांवरती त्यांनी सकारात्मकता दाखवली। मात्र धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची जी तयारी आहे ती अजून दर्शवत नाहीत। अजून ते 2 दिवस मागतात, 2 दिवसांनी पुन्हा एकदा चर्चा करू असं त्यांचं म्हणणं आहे। सरकार मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी एवढं शांत का आहे? नैतिकता सरकार का दाखवत नाही? या देशामध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघात झाल्या सकाळी पहिलं त्यांनी राजीनामा दिला। असा नेता परत होणे शक्य नाहीये। दुर्दैवाने आज जे सरकारमध्ये आहेत यांना पदावरती आणि खुर्चीला मोह आहे। यांना सरकारच्या किंवा जनतेच्या कुठल्याही प्रश्नांचं गांभीर्य नाहीये, म्हणून यांना राजीनामा द्यायला वेळ लागतोय। आणि देशाचे प्रधानमंत्री जर त्यांना राजीनामा घेत नसतील याचा अर्थ त्यांना युवा वर्गाचं काही घेणं नाहीये। प्रधानमंत्र्यांनी 12:30 वाजता लाईव्ह येऊन त्यांची व्हिडिओ पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी याच्या आधी आपण बघितलं की ते मित्र म्हणायचो, यावेळेला त्यांनी फ्रेंड्स म्हणून सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना शांत राहण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं ते आवाहन करतायत। एकूणच पंतप्रधान काय कारवाई करू शकतील आणि कोणतं पुन्हा एकदा एक बिल ते आणतील, काय वाटतं? मला असं वाटतंय काल आदरणीय देशाच्या पंतप्रधान रात्री जे काय फॉलोअर्स ट्विट केलं, जे हाय फ्रेंड्स म्हणून त्यांनी संबोधित केलं, त्यांना त्या रात्री कदाचित स्वप्नामध्ये सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू दिसले असतील। कारण का आज देशात जो तरुण रस्त्यामध्ये उतरलेला आहे तो आज सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांच्या रूपात उतरलेला आहे। आणि हे जे आता हा लोड आता वाढलेला आहे, हा जोपर्यंत हा सरकार कोसळत नाही तोपर्यंत हा शांत बसणार नाही। 26 तारखेला ठाकरे बंधूंची मोर्चाचं आंदोलन केलेलं आहे मुंबईमध्ये। आज देखील त्यांचं वंदे मातरम गीताचं या ठिकाणी आंदोलन झालं। मोठ्या संख्येने तरुणाई त्या ठिकाणी होती आणि आता सत्तेतील असे म्हणतात की हे राजकारण केलं जाते, विरोधकांच्या माध्यमातून राजकीय पक्षाचा फायदा घेत आहेत। कसं पाहताय? बघा, मी पुन्हा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की या देशाचं भवितव्य तरुणांच्याच हातामध्ये असणार आहे आणि ह्या पुढे त्यांच्या हातातच राहणार आहे। आता सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। राहिली गोष्ट दोन्ही ठाकरे बंधूंचं, तर दोन्ही ठाकरे बंधूंनी जे आवाहन केले ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण येणार आहे। पण सगळ्यात आवडतं त्यांचं एक वाक्य दोघांच्या वतीने होतं की आमच्या मोर्चाला गालबोट लावायचा प्रयत्न केला तर याद राखा तुम्हाला 100% त्याचा प्रसाद मिळणार। या वाक्यामुळे सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांची मुलंही उद्या सामील होणार आहेत। अरे सरकार आमसे डरती है। आपल्यासोबत काही युवा नेतृत्व देखील आहेत। दादा, काय सांगशील? आज तुम्ही युवकांच्या समर्थनासाठी रस्त्यावरती उतरलेला आहात, युवा नेतृत्व म्हणून कसं पाहता या संपूर्ण घटनेकडे? युवा जेव्हा पेटून उठतो त्यावेळेला देशामध्ये बदल घडतो, एखादी क्रांती घडते, ही त्याची वाटचाल आहे। अगदी बरोबर। युवा जेव्हा पेटून उठतो ना, त्याचे हे प्रसाद सगळीकडे उमटलेले आहेत। आणि जो दिल्लीमध्ये जो भ्याड हल्ला केला, अक्षरशः आमच्या बहिणींना मारलंय, त्यांचे कपडे फाटुस्तवर या सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी, तर आता युवा वर्ग तर शांत बसणार नाही।
आणि तमाम युवा वर्गाच्या मागे आम्ही पण शांत बसणार नाही. त्यांच्या समर्थनात आम्ही जो काही पाऊल उचलायचं लागेल तो उचलायला तयार आहे. सर काय सांगाल, ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्व विद्यार्थी एकवटत आहेत, आंदोलन होतंय, घोषणाबाजी होते, राजीनामा मागितला जातोय आणि हे प्रकरण वाढत चाललेलं आहे कुठपर्यंत? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे इथे कुठलीही गोष्ट होणं शक्य नाही. आणि बाबासाहेबांनी संविधानात सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे जे संघटित झाले महाराजांच्या आदेशानुसार आणि बाबासाहेबांच्या पुण्यामुळे, आणि आम्ही सगळे संघर्ष करणार आहे, संघटित होणार आहे आणि ह्याचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल.